अप्पा, खरं तर मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. ही शक्तीचा काका आहे, पण ती माझ्या मुलीसारखी आहे, म्हणून मला काळजी वाटते. तुम्ही असं का म्हणताय की तुम्हाला शक्तीची काळजी वाटते म्हणून? ताई, हे आता मध्ये जे काही होत होतं चिटकोबा बद्दल, म्हणजे तो मेला आहे, मग नंतर परत जिवंत झाला, हे जे काही सुरू होतं, म्हणजे त्यांनी इतकं नुकसान केलंय ना आपलं. तुमचं घर जाळलं, शिवाचं घर जाळलं. काय म्हणजे बघ ना, चिटकोबा मरतो पण त्याचा आत्मा जिवंत आहे, आणि आपल्याला भनक सुद्धा लागली नाही, माहिती का? आता कोण जाणे त्या शिवा आणि शक्तीने त्याचा आत्मा कुठे लपवलाय, कुठे काय तुम्ही पाहिलं? खरंच तुम्हा दोघांना काहीच माहित नाही शिवा आणि शक्तीने ते कुठे ठेवलाय आत्मा? काही सांगितलं नाही, आम्हाला काहीच माहित नसतं याबद्दल. म्हणजे हा विषयच नाही आमच्यामध्ये काही झाला. मी काय म्हणतो, तुम्हाला जर शिवा आणि शक्तीने काही सांगितलं तर सगळ्यात आधी मला येऊन सांगा प्लीज. मी आता तुमच्यावर एक जबाबदारी देतो. ठीक आहे. शिवा आणि शक्तीकडून ती माहिती काढून घ्यायची की चिटकोबाच्या आत्म्याला त्या दोघांनी कुठे लपवलंय, आणि ही जबाबदारी तुम्हा दोघांची आहे. कसं शिवा आणि शक्तीने आपल्याला काहीच कल्पना दिली नाहीये. मी हे सगळं आपण चांगल्या हेतूने करतो, म्हणजे मी खरंच चांगल्या हेतूने करतो. प्लीज वेळ काही वाटून घेऊ नका. जेव्हा आपल्याला कळेल, कल्पना येईल, तेव्हा आपण काहीतरी करू शकू ना. युद्ध वगैरे नको आहे मला. काय ना अप्पा, आपण साधी मीठ भाकरी खाणारी माणसं आहोत. म्हणजे मला पुन्हा जीवन मरणाचं परीक्षा नकोय ही. बस आता खूप झालं, मी थकलो. प्रिन्स साहेब, तुमच्या वेदना मी समजू शकतो. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही सांगितलं तसंच होईल. आम्ही शोधून काढू. थँक्यू सो मच. अजून एक, हे आता आपण जे काही बोललो ना ते प्लीज आपल्यातच राहू द्या. कोणाला सांगू नका, आणि कोणाला म्हणजे कोणालाच नाही. थँक्यू ताई. अरे काय रे, क्रिकेट खेळून आलास? नाही हो, कॉलेजला गेलेलो. सगळे डाव फसले. विजयाच्या अगदी जवळ जाऊन हार पत्करावी लागली. पण आता नाही. आता बघाच मी कसा काट्यानेच काटा काढतो ते. ते स्वप्न का पडलं असेल मला? देवी आदिशक्ती, या सगळ्याचा काय अर्थ लावायचा मी?
ह्या सगळ्यातून देवी आदिशक्तीला काय संकेत द्यायचा असेल मला? शिवा, शिवा, तू 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 त्या ठिकाणी जाऊन आलास का? हा, सगळं ठीक आहे ना तिथे? ती बाटली सुखरूप आहे ना? त्या बाटलीला कोणी काही केलं नाहीये ना? हा, चाल ना. सगळं जागच्या जागी आहे शक्ती. ती बाटली जमिनीमध्ये एकदम सेफ आहे. त्याच्यावर असलेली तुळस, तिचे एक पान पण इकडचं तिकडे नाही झालेलं आहे. सगळं ठिकाणावर आहे. बस, सगळं सेफ आहे. आता तरी तुला खात्री पटली ना? तुझा डाऊट गेला ना सगळं? शक्ती, काय ते चेटकोबाचा विचार करणं आता सोडून दे. त्याचं नाव पण नाही काढायचं. हे बघ, चेटकोबा नावाचा राक्षस आपल्या लाईफमध्ये होता असा विचार पण करू नकोस. विसरून जा सगळं. त्या चेटकोबाने आता आपल्या लाईफमध्ये एवढी उलटापालट केली की असं सहज त्याला विसरून जाणं पण कठीण आहे. पण प्रयत्न तर करायला पाहिजे ना. काय हे वळत आपल्या दोघांना पण खंबीर राहायला पाहिजे. चेटकोबा संपलाय आता. त्याचा नाही, आपल्या नात्याचा विचार करायचा. शिवा, खर तरी सगळं कळतंय मला, पण तरी मला ते स्वप्न का पडलं असेल? त्या स्वप्नाचा नक्कीच काहीतरी पास ना. आता नाव पण नाही काढायचं तसं. नको तो विषय. नको टेन्शन घेऊ. हे सगळं काय? वेळ लागला का तुम्हाला? चांगुलपणाचं नाटक बघून तरी मला हेच वाटतं की तुम्हाला वेळ लागले. आवाज खाली ठेव. शांत राहा, नाहीतर मी. नाहीतर काय माराल मला. पण तरीही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. हे सगळं काय चाललंय तुमचं? का तुम्ही एवढं चांगुलपणाचं नाटक करताय? का तुम्ही त्या भिकारड्यांच्या एवढ्या प्रेमात आहात? का तुम्ही त्यांना ती इडलीची गाडी सुरू करून दिलीत? कशासाठी? तुम्ही तिथे स्वतः राबलात का? सगळं तुझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. अच्छा, हो का? तुमच्या बुद्धीला खूप धार आहे ना? मग जा आणि चेटकोबाला शोधून परत आण. जा जा ना. आवाज खाली ठेव. आवाज चढवू नकोस. भिंतीला कान असतात, कोणी ऐकेल तर प्रॉब्लेम होईल. नाही होणार हो प्रॉब्लेम. काही प्रॉब्लेम होणार नाहीये. त्यांच्याशी एवढे छान छान वागताय, प्रेमाने बोलताय, कोणी भिंतीला कान लावायला येणार नाही तिकडचं. हळू बोलशील तू? नाही बोलणार हळू मी. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही त्या इडलीवाल्या आप्पाला इडलीची गाडी सुरू करून का दिलीत? सांगा मला. हे बघ, मी एक राजकारणी आहे आणि राजकारणात असे छोटे छोटे खेळ खेळूनच दुसऱ्यांवर मात केली जाते. तुझ्या त्या चेटकोबासारख्या असुरी ताकदची गरज नाही मला. मला माझा हेतू सिद्ध करायचा असेल तर शिवा आणि शक्तीची नाती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. आणि नात्यांमुळेच, शिवा आणि शक्तीच्या नात्यांमुळेच मी चेटकोबापर्यंत पोहोचणार. काय समजली? आणि हे सगळं तुम्ही कसं करणार आहात? शक्तीचा आप्पा, बाकी इतक्या महिन्याने तुम्ही एकदम उत्साहात दिसताच. नाही म्हणजे नेहमीच असता तुम्ही उत्साहात, पण आज जरा जास्तच उत्साहात दिसतात बघा. अर्थात. अगं, इतक्या महिन्यानंतर माझा इडलीचा धंदा पुन्हा सुरू झालाय.
विजयलक्ष्मी, त्या अपघातानंतर आपल्या एडीच्या धंद्याला टाळच लागलं होतं का? हो, पण ते टाळ आता प्रिन्स सरकारांच्या कृपेने उघडलं असतं बघा. हा, प्रिन्स साहेब आपल्या भल्याचा किती विचार करतात बघ. या या या. काय म्हणताय, कसा चालला धंदा? अरे मस्त. आपा पहिला दिवस इडले संपला की नाही? अरे संपलेत आहे बऱ्यापैकी, थोडेसे उरलेत. उरलेत का इडले? उरलेत ना, मग मला द्या ना खायला. आणि तसं आता दुपार झाली आहे, दुपारच्या कोण येणार आता इथे? कुणी नाही येणार. ते काय आहे ना, माझे अण्णा मला सांगतात की आपल्याकडे असं कुठलं गिराईक आलं ना की त्याला आपण खायला द्यायचं असतं, पोट भरून त्याला खाऊ द्यायचं. काय आहे ना, त्या गिराईकाच्यात ना देव दडलेला असतो. मग तेव्हा तो खातो ना आपण, तेव्हा ना आपल्याला तो आशीर्वाद देतो. मग ते आशीर्वाद आपण खुश होतो, तो खाल्ल्यावर तो खुश होतो, मग आपल्याला आशीर्वाद मिळतो. असं सगळं होतं. मग मला भूक लागली, मला खायला द्या ना. हो का? हे आम्हाला माहितीच नव्हतं बघ. अम्मा आप्पा कुठे त्याच्या नादी लागताय? अहो, याला खायला दिल्यावर हा खुश नाही होणार, याच्या आतला दानव खुश होईल. दानव? दानव दानव बोलतो मला. तू जिता दानव बोलतो. शांत हो. पहिला दिवस आहे, बोंबाबोंब नको, लोक काय म्हणतील. अयो नंदू थांब, मी तुला देते इडल्या, तू पोटभर खा. बस तिथे, मी आणते बघ. थँक्यू अम्मा, थँक्यू अप्पा. हो अप्पा, कशाला लॉस करून घेताय? असं ते आहेत इडल्या, तू पण खा ना. हा द्या, आम्हाला दोघांना असे फुकट इडल्या देत राहिलात ना, लॉस होईल, धंदा चालणार नाही तुमचा, बंद करायला लागेल. अयो वस्तार आहे बघ, आपल्या माणसांना असं पैसे न देता दिलं ना तर काही लॉस वगैरे होत नसतो. हा, खाऊ दे त्याला पोटभर आणि तू पण खा. आणि बघ वस्तारा, आज धंद्याचा पहिला दिवस आहे की नाही. हा, नंदू इकडे खाऊन दे, मग इकडे खाऊन झाल्यानंतर तो सगळीकडे आपली माउथ पब्लिसिटी करेल. काय नंदू शेठ, करणार ना? करणार ना अप्पा, असं काय बोलताय तुम्ही? अहो मी मगाशी स्टेटस टाकलाय सोशल मीडियावरती तुमचा, या इडलीच्या स्टॉलचा, माहितीये का? काय टेन्शन नाही घ्यायचं. कशाला व्हिडिओ काढतो? खातोय ना मी, मला सुखाने खाताना बघवतोय, डोळ्यात खुपतो का तुझ्या मी? नो वे ब्रो, नो वे. आजपासून मी तुझ्या खाण्याचे असेच व्हिडिओ काढणार आणि सोशल मीडियावर टाकणार. मग मी फेमस होणार, माझे व्हिडिओ व्हायरल होणार, आणि मग ते फुलसुर असतात, फिन्सोलर असतात ते इन्फ्लुएन्सर, असं म्हणायचं का तुला? दॅट इज दॅट ब्रो. इन्फ्लुएन्सर असं म्हणायचं त्याला, कळलं का तुम्हाला? त्यांच्यासारखे मला त्या कंपन्यांकडून लाखो रुपये येणार ब्रो, लाखो रुपये. म्हणजे हे असे खाण्याचे व्हिडिओ बनवून नंतर सोशल मीडियावर टाकले तर त्यातून लाखो रुपये मिळतात. अरे येड्या, अरे असे किती जणांना लाखो रुपये येतात कंपन्यांकडून. डन, ठरलं. अप्पा मी काय म्हणतो, उद्यापासून ना मी तुमच्याकडे इथे येणार आहे, आणि 50 नको 55 प्लेट इडल्या खाणार. माझ्या ते 55 प्लेट इडल्या बाजूला काढून ठेवत जा रोज. हा म्हणजे कसं आहे, आता आज जसं म्हणतोय वाजता की ना लाखो रुपये मिळतात, मग त्या लाखो रुपये मिळाले मला की त्यातनं मी नाही काय करणार, 25% तुम्हाला देणार, 50% मी ठेवणार, 25% गरीबाला देऊन टाकू आपण, म्हणजे बॅलन्स होऊन जाईल. शाळ्या काय काय 50% तुझे 25% माझे, काय मी मेहनत करणारे सगळे पैसे माझे असणार. ही तुझं काय रे, खाण्याची मेहनत माझी, सगळी मेहनत खायची मी करायची, तू फक्त व्हिडिओ काढणार आणि सगळे 100% तुला पैसे पाहिजे. कसं काय जमेल? नाही जमणार, नाही जमणार. हा तिच्या बरोबर बसून जे इडली खातोस ना तो व्हिडिओ श्रद्धुडीला पाठवणार. अरे कोण आहे तुझी, तू तिच्या बरोबर इडली खातोय ना? तू मला सांगू नको, पाठवणार मी. अरे पाठवणार व्हिडिओ. एक मिनिट नंदू वस्तारे, आज धंद्याचा पहिला दिवस आहे की नाही, कशाला माहित आहे? हा, तुमच्या त्या बांधण्यात मुलगी निघून गेली बघ बिचारी. गॉड, असं नका करू रे, किती वेळा समजतात, पहिला दिवस आहे ना.
तुम्ही बसा, मी पाणी घेऊन आले. हा आई ग. घ्या. आज बऱ्याच दिवसांनी थकल्यासारखं वाटतंय नाही? हो, पण हा थकवा त्रासदायक वाटत नाही बघ. खरंय. आप्पा भाऊ. हो नाला भाऊ. नाला भाऊ या ना, आत या. या ना. बसा बसा बसा. नाला भाऊ, काय काम होतं का? नाही, तसं काय काम नव्हतं. मला ना तुमच्याशी फार महत्वाचं बोलायचंय. मग बोला ना. अहो, आपल्या शिवशक्तीचं नेमकं काय चाललंय? म्हणजे हे बघा, शक्तीचा भाऊला आता घरात दिसत नाही. काल ती दोघं काही न सांगता सवरता निघून गेली. मला ना कोणी काहीच सांगत नाही. मला वाटलं तुम्हाला सांगितलं असेल, तुमच्याशी बोलले असतील. तुम्हाला काय माहित आहे का कुठे गेले? नाना भाऊ, आम्हालाही नाही माहिती हो कुठे गेलेत ते. तुम्ही बोलतात ते बरोबर आहे. ते दोघेही आहेत ना, आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत, ते मात्र नक्की. मी काय म्हणते, आपण शिवा आणि शक्ती सोबत या विषयावर शांतपणे बोलायचं का? नाही, नको, आता नको. आपण थांबूया. हवं तर परत कधीतरी बोलूया. आणि तसंही ते दोघं समजूतदार आहे. ते जे काही करतील ते समजून उमजूनच करतील बघा. म्हणून म्हणतोय, आपण त्या दोघांनी थोडा वेळ देऊया. आणि आपण जर त्यांच्या मागं हात धुवून लागलो तर ते दोघं बी चिडतील बघा. आप्पा भाऊ, एक मिनिट. हा सुन्या, आलो मी. शक्तीचं अप्पा, प्रिन्स साहेबांनी आपल्याकडनं काय वचन घेतलं होतं लक्षात असतं ना तुमच्या? आता आपण जे काही बोललो ना, ते प्लीज आपल्यातच राहू द्या. कोणाला सांगू नका. हो विजयलक्ष्मी, लक्षात आहे माझ्या. शिवशक्ती भले समजूतदार असतील तरी सुद्धा त्यांचं नक्की काय चाललंय ना, हे आपल्याला जाणून घ्यायलाच पाहिजे बघ. शिवा, शिवा, अरे कुठे गेला? शिवा, 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 शिवा. शिवा, अरे काय आहे सगळं? आपल्या गोड गोड गर्लफ्रेंडसाठी एक गोड गोड गिफ्ट. अरे ही काय वेळ आहे का गिफ्ट वगैरे द्यायची? आणि शिवा, आपण कसे नवीन नवीन नात्यात वगैरे नाही आलं, तू काय गिफ्ट वगैरे घेऊन? अरे बस काय, काल आपण तुला प्रपोज केला, आज तू आपल्याला हो बोलली, मग गिफ्ट म्हणताय ना बॉस? अरे बापरे. अरे खूप छान आहे, आवडलं मला.
आणि आपण हे चॉकलेट घे, हे पण खा आणि सांग कसं वाटतंय ते. एक मिनिट आपण बरोबर तर चालेल ना? शिवा काय करतोयस? असं चॉकलेट गालाला वगैरे लावायचं असतं का? मला नाही आवडत असं चॉकलेट गालाला लावलेलं. अरे पण आपल्याला आवडतं ना तुझ्या गालाला लागलेलं चॉकलेट बघायला. एक मिनिट, हे आपण गालाला लावताना पण शिवा अरे ना तू ना जरा जास्त बाप्पा बघतील ना. नाही, थांब, थांब, थांब. आपण घाबरतो का? असं घाबरतोय. थांब. नाही, तुला ना सोडणार नाही शिवा मी. आपल्याला पण तेच पाहिजे, नकोच सोड आपल्याला. हो का? हो ना. बरं मला माझं चॉकलेट दे आता. ए तू शक्ती, अरे ए थांब ना. नाही अरे ए थांब. अरे सोडणार नाही आपण तुला. हे पण ना रोमॅन्टिक सीन मध्ये हॉरर म्युझिक दिली आलो. ए चॉप चॉप चॉप. अरे रात्र किती झाले, काय झोपा बिपा आहेत की ना तुम्हाला? चॉप. कुठे दिसत पण नाही ते लोक. हॅलो कुठे पण ना. काय झालं शक्ती? नाही ते कुत्र्यांच्या भुंकण्याचा खूप आवाज येतोय. त्याचं काय एवढं, प्रत्येक रात्री तर भुकतात ते लोक. हे रात्रीच भुकतात ते, एवढं काय टेन्शन नको घेऊ. ते पण आज जरा जास्तच आवाज येतोय. त्यांना भुकू दे ना, त्यांच्याकडे कशाला लक्ष देते, आपल्याकडे लक्ष दे ना. मी आलेच. हे लोक पण ना, हे यार